मराठा समाजाचे किती द्वेष्टे आहेत त्याचा अनुभव मी यापूर्वीच घेतलेला आहे। तुम्हाला माझा एक आठवणीतला किस्सा सांगतो। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होतो आणि मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलो होतो। त्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेलो असताना त्या नाशिक जिल्ह्यातले अनेक मराठा समाजाचे पुढारी मला भेटले आणि आम्ही मराठा समाजाचे पुढारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे, त्यांच्या पक्षाला आम्ही मानणारे, एक काळ नाशिकमधले 12 आमदार हे पवार साहेबांच्या विचाराचे होते। आज फक्त हे दोनच, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ हे दोनच आमदार फक्त राहिलेले आहेत। त्याचं कारण असं की भुजबळ साहेबांनी फक्त आणि फक्त माळी समाजाचं वर्चस्व वाढावं, पक्ष संपला तरी चालेल याकरता मराठा समाजाचं कसं खच्चीकरण केलं त्याचे सांगणारे अनेक मला आज काही लोकांची नावं म्हणजे मराठा समाजाचे नेत्यांची नावं आठवतात। अशोकराव सावंत असतील, कैलासवासी मला वाटतं विनायकराव दादा पाटील असतील, त्याचबरोबर कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार असतील, आज आमदार माणिकराव कोकाटे आहेत। या अनेकांनी मला असं सांगितलं की हा मराठा समाजाचा किती द्वेष्टा माणूस आहे। त्यामुळं मराठा समाजावरची चीड आणि राग आणि द्वेष हा भुजबळांचा पूर्वीपासूनचाच आहे। आज ते ओबीसी समाजाच्या व्यासपीठाचा वापर करून ओबीसी समाजाला पुढे करून आपला जुना राग ते काढतायत, आपला जुना सूर ते उगवतायत। पण मला असं वाटतं की ओबीसी समाजसुद्धा त्यांना ओळखून चुकलेला आहे। ओबीसी करता म्हणून छगन भुजबळ आजच आक्रमक का झाले? आपण छगन भुजबळांची जर पार्श्वभूमी बघितली तर ते 1991 साली मी मंडल आयोगाकरता म्हणून शिवसेना सोडली म्हणून जे लोकांना सांगतात ते अजिबात खरं नाही। आजपर्यंत त्यांनी त्याचं भांडवल केलेलं आहे। दुसरी गोष्ट, भुजबळ आज ओबीसी समाजाकरता लढतायत असं जे ते एकंदरीतपणे आव आणतायत किंवा तसं चित्र उभं करतायत ते सुद्धा साफ खोटं आहे। याचं कारण असं की हे छगन भुजबळ काल परवापर्यंत फक्त आणि फक्त माळी समाजाकरता लढत होते, फक्त आणि फक्त समता परिषद म्हणून माळी लोकांची परिषद म्हणून ते वावरत होते आणि मिरवत होते। त्यामुळं भुजबळांचा आजचा जो चेहरा आहे हा खरा चेहरा नाही, तर भुजबळांचा आजचा जो ओबीसी समाजाचा नेता बनण्याचा जो केविलवाणा प्रयत्न आहे हा खरा नकली चेहरा आहे। आणि या चेहऱ्यापासून मला असं वाटतं की सगळेच सावध झालेले दिसतात। त्यामुळं भुजबळांना ना ओबीसी समाजाबद्दल काही घेणं देणं, त्यांना फक्त आणि फक्त स्वतःची संपलेली प्रतिमा ही उभी करण्याकरता म्हणून ते धडपडतायत असं आपल्याला वाटतं, पण तसं देखील नाही आहे। माझी जी माहिती आहे ती अशी आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्यांनी बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही या प्रकरणामध्ये आक्रमक व्हा नपेक्षा तुम्ही जे आता बाहेर आहात ते जामिनावर बाहेर आहात। भुजबळ काही वर्ष हे जेलमध्ये होते याची आठवण भुजबळांना पुन्हा पुन्हा करून देण्यात आली आणि त्यातून ओबीसीचा आधार घेऊन आज भुजबळ महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण दूषित करण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत। परंतु मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि विशेष करून मराठा आणि ओबीसी समाजाच्या जनतेला हात जोडून विनंती करेन की हा राजकीय डाव हा कोणत्या पक्षाचा आहे आणि त्या पक्षाचा छगन भुजबळ हे मोहरा आहेत का हे ओळखून आपण आपली डोकी शांत ठेवा, एवढंच मी सांगेन। काल हिंगोलीमध्ये सभा झालेली आहे, त्याच्यामध्ये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की शिंदे आरक्षणासाठी शिंदे समिती जी नेमली होती ती सुद्धा रद्द करण्यात यावी म्हणून। असं आहे की भुजबळ हे जाहीर सभातून का बोलतात? शिंदे समिती त्या ठिकाणी रद्द करा, सारथीमधून ओबीसीला आर्थिक मदत करा वगैरे वगैरे काही जे ते मुद्दे मांडतायत, हे निर्णय कोण घेतं? हे निर्णय सत्ताधारी पक्ष घेतो आणि सत्ताधारी पक्षामध्ये छगन भुजबळ आहेत। इतकंच कशाला तर ते कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत, तिथे ते निर्णय त्यांनी ते रद्द करून घेऊ शकतात ना। ते निर्णय जर तुम्हाला रद्द करायचे असतील तर लोकांच्या समोर ही आव्हानात्मक भाषा वापरून का तुम्ही असं बोलता? तुम्ही तिथे मांडलं पाहिजे। परंतु मी सांगितल्याप्रमाणे छगन भुजबळांना कोणाशी काही देणं घेणं नाही, तर त्यांना तुम्ही जामिनावर आहात ही भीती दाखवली जाते, त्याच्या पायी त्यांना हा आक्रस्थ करावा लागतोय असं माझं स्वतःचं मत आहे। दुसरी गोष्ट, छगन भुजबळ ज्या व्यासपीठावरून आव्हानं करतात
त्याच व्यासपीठावर प्रकाश शेंडगेंसारखा माणूस हा मराठा समाजातला एक सुद्धा आमदार आमचा समाज निवडून येऊन देणार नाही तर नाही, परंतु मराठा समाजातला आमदार न चाडा साधा सरपंच सुद्धा होणार नाही आमच्या व्यतिरिक्त, अशी भाषा वापरतात. काही लोक कोणाचे हातपाय तोडण्याची भाषा वापरतात आणि त्या व्यासपीठावर छगन भुजबळ असतात. याचा अर्थ छगन भुजबळांना हे सामाजिक वातावरण बिघडू द्यायचं आहे का, हे सुद्धा समजलं पाहिजे.